महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर. गृह खातं फडणवीसांकडेच, अजित पवारांकडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क, तर एकनाथ शिंदेंकडे नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम खातं. महापालिका निवडणुका पुढील 3 महिन्यात लागणार. नागपुरातील भाजप मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीसांचे संकेत, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश. मुख्यमंत्री फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर. अमरावतीच्या भानखेडामधील गुरुकुल महानुभव आश्रमाला देणार भेट. सरसंघचालक मोहन भागवतही राहणार उपस्थित. राहुल गांधी उद्या परभणी दौऱ्यावर. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची घेणार भेट. परभणी हिंसाचारानंतर सोमनाथ यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाकडून आरोग्य विभागाला 71% औषधांचा पुरवठाच नाही. कॅगच्या अहवालातून उघड. औषध पुरवठ्यासाठीची 1319 कोटींची रक्कम हाफकिनकडे पडून. मुंबई गोवा महामार्गावर कोलाडमध्ये खासगी बसनं घेतला पेट. बस जळून खाक. लाखोंचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी टळली. बंगळुरू जवळ कार आणि कंटेनरचा भीषण अपघात. सांगलीच्या जतमधील एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू. क्रिसमस सुट्टीसाठी येत असताना काळाचा घाला. नंदुरबारच्या सारंगखेडा अश्व बाजारात तेजी. 8 दिवसात 538 घोड्यांची विक्री. 2.5 कोटींची उलाढाल. तब्बल 2800 घोडे विक्रीसाठी यात्रोत्सवात. क्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण गोव्यातील किनारे सजले. महाबळेश्वर, माथेरानसह अनेक पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी. तर वीकेंडमुळे शिर्डी अंबाबाई मंदिरामध्येही भाविकांची रीघ.